केला, जनाचा सुद्धा उद्धार केला. एवढं ताकद आणि उद्धारावे जन जड जीवा. भक्ती भाव वाढवया सुख सुख वाढवलं. भक्ती भाव महाराज भावाचा जर विचार जर केला तर शुद्ध भाव हा संतांजवळ आहे. संतांजवळ शुद्ध भाव असतो. बघा ना, देव जर जिंकायचा असला तर तो सुद्धा शुद्ध भावाने जिंकायचा असतो. शुद्ध भाव जर असेल तर देव आपल्याकडे येतो. आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. ऐका, शबरी मातेचा शुद्ध भाव होता, पण बघा तो शुद्ध भाव होता, पण महाराज शुद्ध भावाने तिने देव जिंकला होता. वडिलांनी तिच्या लग्नाकरता बोकड आणले होते आणि ते बोकड कापायचे होते. विचारलं, बाबा हे बोकड कशा करता आणले? त्यावेळेस तिच्या वडिलांच्या शबर राजाने सांगितलं की हे बोकड आणले, हे तुझ्या लग्नामध्ये काय करण्याकरता आणले? कापण्याकरता आणले. त्यावेळेस ठरवलंय की शबरी माता महाराज जंगलामध्ये निघून गेली. सारखं भजन करायची आणि भजन करत असताना फक्त एकच ध्यास तिचा, फक्त देव कधी आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराज उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ में लखन जी का आवन होगा, आज मेरे राम जी का पावन होगा. महाराज हा भाव आहे. शुद्ध भाव सुद्धा संतांजवळ आहे. भक्ती सुद्धा संतांजवळ आहे. भक्तिशास्त्रामध्ये महाराज भक्तिशास्त्रामध्ये जर भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर भक्तिशास्त्र असं सांगतंय की महाराज पहिला 4 मुद्दे मानले भक्तिशास्त्राने. पहिला मुद्दा मानलाय काय? दुसरा मुद्दा मानलाय पुरुषार्थ करावा. तिसरा प्रयत्न करावी म्हणजे वाट पाहावी महाराज. आणि चौथा आता कुठे होते तुम्ही? 4 मुद्दे सांगितले बघा. ऐका, प्रयत्न करावा. प्रयत्न करावा म्हणजे की महाराज प्रयत्न जर केला तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. ऐका, उद्या पालखी उठ राहिली म्हणा, सकाळी फोन करा तुम्ही. वाळूचे कण रगडले 76-66 पेट्रोल बरोबर, तेल गळतं. वाळूचे कण जरी रगडले तर 89-70-58 कण रगडीचा तेल गळतं. एवढी ताकद कशामध्ये? प्रयत्नामध्ये. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा प्रयत्न जर केला तर अशक्य आणि शक्य, असाध्य आणि साध्य, असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होती. एवढी ताकद कशामध्ये? प्रयत्नामध्ये. बघा सांगतो की प्रयत्न जर केले तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा प्रयत्न जर केले तर विष पचवणं महाराज शक्य आहे का? विष पचवलं जातं महाराज. पाण्यावरती चालणं प्रयत्न जर केला तर चाललं जातं महाराज. पाण्यावरती अग्नीवरती चालणं, आकाशातून चालणं हे सुद्धा अशक्य. एखादा काळा भुजंग आपल्या जवळ आला, जवळ येऊन जर तो नाचू लागला आणि जर आपण म्हणलो काय सुंदर नाचतोय, काय सुंदर नाचतोय, असाच नाचत जा बाबा, नाही महाराज, ही अशक्य गोष्ट आहे. पण माऊली ज्ञानोबराय म्हणतात अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी विष की आहारी पडे समुद्र पाय वाट जोड एक वाघ ब्रह्मत्वाकडे अभ्यास केले. फक्त असाध्य गोष्ट साध्य करायची जर असेल तर फक्त आणि फक्त प्रयत्नामध्ये असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबराय सुद्धा खूप गोड उदाहरण देतात. तुकोबराय म्हणतात जर प्रयत्न जर करायचा जर असेल तर काय करावं लागेल? भगवंताची प्राप्ती करायची असेल, संतांची प्राप्ती जर करायची जर असेल तर काय करावं लागतं? ऐका, तर एक काम करावं लागतं. काय करावं लागतं? ऐका, सांगतो उदाहरण. प्रयत्न करायचा तो म्हणजे असा की महाराज प्रयत्न केलं तर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलं पाहिजे. ऐका सांगतो. तुकोबराय म्हणतात की एक झाड आहे, बारीक छोटस रोपट आहे, पण ते रोपट काय करतं महाराज? खूप कठोर असणारा दगड आहे. खूप कठोर असणारा दगड आहे.